Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे खास करून बॅच 2021 विंटर एक्झाम MHS जे आहेत BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना लास्ट 1 मंथ राहिलं आहे आणि या 1 मंथमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे पासिंग पुरता, तर ते या सर्व गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर हे काळजीपूर्वक स्वतःसाठी एक इम्पॉर्टंट म्हणून व्हिडिओ आहे आणि चांगल्या रीतीने ऐकून घ्या, शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुमचा नक्कीच फायदा होईल. तर चला या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी सांगतो आणि तशाच पद्धतीने तुम्ही एक्झामसाठी स्ट्रॅटेजी करायची. ठीक आहे, तर चला वळूया आपण या व्हिडिओकडे. तर यामध्ये पहिला पॉईंट मी सांगणार आहे ते म्हणजे 1 मंथ बाकी आहे आणि तुमची आता मानसिक क्षमता कशी आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो की आता 1 महिना पण खूप वेळ आहे आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे NCSMनुसार जे आपल्याला चॅप्टर वाईज आहेत, 5 सब्जेक्ट आहेत, तर ते 5 सब्जेक्टनुसार तुम्हाला NCSMच्या PDF नुसार पहिले मस्नो पॉईंट करायचे, LQ वाईज तुम्हाला प्रिपरेशन चालू करायचे. प्रत्येक चॅप्टर वाईजमधले LQ वाईज जा तुम्ही. LQ वाईज जर गेले ना तर तुमचं त्या चॅप्टरचा LQ तो कम्प्लिटेड होऊन जाते आणि LQ सोबत SQ पण कम्प्लीट होऊन जाते. मग तशा पद्धतीनंच अभ्यास करा आणि प्रत्येक चॅप्टर वाईज क्वेश्चन्स वाईज वाचा आणि त्यानुसार तुमचा सिलेबस लवकर होण्याचा प्रयत्न होईल. आता यामध्ये तुम्ही खास करून असा विचार करा की जे PYQs आहेत, जे प्रिव्हियस इयर्सचे जे आहेत तेच मोस्टली येतात आणि तशाच पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, हे होते NCSMच्या PDF नुसार. परंतु आता खूप जण असे आहेत की ज्यांचं प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे परंतु ते अजून स्ट्रेसमध्ये आहेत. असे पण काही विद्यार्थी असतील की सर मी सर्व गोष्टी वाचलेल्या आहेत परंतु माझ्या लक्षात राहीनं, मी सारखं रिकॉल करते तरी पण लक्षात राहीनं, कारण की या स्टेजमध्ये त्या गोष्टी सतत चालू राहतात आणि या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये हे फेज असते. तर त्यामुळं मी हे सांगतोय की तुम्ही जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकाल. तर तशाच पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि हे बघा मित्रांनो, तुम्ही पूर्ण बुक वाचली ते इम्पॉर्टंट नाही, तुम्ही एक्झाममध्ये किती लिहिलं ते इम्पॉर्टंट आहे. एक्झामायनर तुमचं रीडिंगवर पेपर चेक करणार आहे का नाही, तुम्ही ते ॲन्सर शीटमध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन केले, कशा पद्धतीने तुम्ही ॲन्सर रायटिंग लिहिलेले, त्या बेसिसवर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या रीतीने मोस्टली जे PYQs आहेत त्यानुसारच अभ्यास करा, आहे की नाही. प्रत्येक चॅप्टर वाईज वाचा. आता हे बघा मित्रांनो, या काळामध्ये खूप जण असे असतात की ते दुसऱ्यांचं भलं करत नाहीत. मग तशा व्यक्तीपासून आपण दूरच राहायचं. दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन करू नका, कंपॅरिझन तर अजिबात करू नका. स्वतःसोबत कॉम्पिटिशन करा, स्वतःबद्दल विचार करा, स्वतःमध्ये काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 1 महिन्यानंतर पेपर आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, तर आजपासून तयारीला लागा. अशा पद्धतीने या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे बघा मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मुद्दा मी सांगणार आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आता हे बघा मित्रांनो, 5 सब्जेक्ट आहेत परंतु कंटिन्युअस बसणं हे शक्य नाही. त्यासाठी मोस्टली इफेक्टिव्ह जे की सर्वच जे की लीडर्स आहेत, जे की आयडियल पर्सन्स आहेत, जे की मोस्टली स्टडीसाठी रेफर करतात आणि ते म्हणजे पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय मित्रांनो, काय करायचं, कोणताही सब्जेक्टचा कोणताही चॅप्टर असो किंवा टॉपिक असो, एक टॉपिक घ्यायचं, 25 मिनिट कन्सिस्टन्सली बसायचं. कन्सिस्टंटली बसलं तर 25 मिनिटाच्या नंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा एकदा 25 मिनिट बसायचं आणि नंतर मग ते 25 मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा 5 मिनिट ब्रेक घ्यायचा. अशा पद्धतीनं नंतर मग हे 5 मिनिटाच्या नंतर 25 मिनिटाच्या नंतर 35 मिनिट करा, 35 मिनिटाच्या नंतर 45 मिनिट करा, 45 नंतर 1 घंटा करा आणि त्यामध्ये 5 मिनिटाचा गॅप राहू द्या. त्यामुळं काय होते, आपली सेंट्रल नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होते आणि डोपामाइन सिक्रेट होते. तर त्यामुळं तुमचा अभ्यासामध्ये बसण्याची कॉन्सन्ट्रेशन पण वाढते आणि एक डिसिप्लिन पण तयार होते. असं म्हणतात की या गोष्टीमध्ये की तुम्ही जर समजा आता मी तुम्हाला समजा मोटिवेशन जर द्यायला म्हणलं तर ते मोटिवेशन 5 ते 10 मिनिट राहील तुमच्यामध्ये. परंतु तुम्ही जर वेल डिसिप्लिन्ड राहिले, वेल कन्सिस्टंट राहिले तर तुमचं नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. असं एक कोट आहे बघा की कन्सिस्टन्सी प्लस डिसिप्लिन इज इक्वल टू सक्सेस.
तर कन्सिस्टन्सी ठेवा, स्वतःमध्ये डिसिप्लिन ठेवा. आणि हे बघा, हे कन्सिस्टन्सी डिसिप्लिन हे तुम्हाला या टेक्निक थ्रूच येतील. याच्यामुळं काय होईल, तुमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी वाढेल आणि तुमची रीडिंग करण्याची पण टेंडन्सी वाढेल आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल. तर अशा पद्धतीने या सर्व बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आय होप की तुम्हाला मला जे सांगायचे ते व्यवस्थित समजलेले. आता सर PYQज कुठून भेटतील, तर तुम्हाला माझं यथार्थ आयुर्वेदाच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यामध्ये जॉईन व्हा. मी त्यामध्ये PYQज वगैरे टाकेल. आणि आता जे RGHS युनिव्हर्सिटीचे जे पेपर चालू आहेत त्यांच्यामध्ये आमचे यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर्स हे 100% क्वेश्चन्स ॲज इट इज जशाच तसेच येत आहेत. आणि ते नक्कीच तुम्ही MHSसाठी पण मी काढलेले आहेत आणि ते नक्कीच तुम्ही फायदा घ्या. त्या गेस्ट पेपरमधून जर तुम्ही क्वेश्चन वाईज जर केले मित्रांनो, तर तुमचा नक्कीच तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुम्ही नक्कीच पास होणार. तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि काही लेटेस्ट अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड. ठीक आहे. तर हे झाले गेस्ट पेपरबद्दल मित्रांनो. गेस्ट पेपर नक्कीच फायदेशीर आहेत. RGHSच्या भरपूर मुलांना फायदा होते आणि मी सेकंड इयरच्या मुलांना पण MHSचा गेस्ट पेपर दिला होता आणि त्यांना पण फायदा झाला. तर तुमची पण बारी आहे आणि तुम्ही पण व्यवस्थित घ्या आणि त्याच पद्धतीने अभ्यास करा. अजून वेळ आहे तर तशा रीतीनेच अभ्यास करा. ठीक आहे. तर आता एक लास्टचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल, ते म्हणजे सध्या तुम्ही काय करायचं, ते म्हणजे इथून 25 ते 26 दिवस जे राहिलेत त्यामध्ये एक दिवसामध्ये 2 सब्जेक्ट रेफर करा. एक दिवसामध्ये 2 सब्जेक्ट वाचायचं. एक इझी असू द्या आणि एक हार्ड असू द्या. आता ते टाईम तुमच्यावर, तुम्ही सकाळी इझी ठेवा किंवा हार्ड ठेवा, ते तुमच्यावर. पण पोमोडोरो टेक्निक यूज करून तसेच अभ्यास करा. आणि या फेजमध्ये अजिबात टाईमपास करू नका. आपले सोलमेट्स, आपले फ्रेंड्स, आपले बॅचमेट्स यांच्यासोबत अजिबात गप्पा गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका. त्यांना पण अभ्यास करायला लावा, स्वतः पण अभ्यास करा आणि जर बसत नसेल तर भांडून पण त्यांना अभ्यास करायला लावा. कारण की या फेजमध्ये जर समजा तुम्ही टाईमपास केला ना तर तुमचं अवघड आहे समोर. तर त्यामुळं आत्ताच अभ्यास करा. आणि तुम्ही 2 महिन्यापासून अभ्यास करत आहात, 1 महिन्यापासून, कोणी महाशय जरी समजा आत्तापासून जरी अभ्यास केलं तरी तो होईल. फक्त तुम्ही तशा टेंडन्सीने अभ्यास करा जेणेकरून तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट होईल. तर तशाच पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की या पेजमध्ये तुम्हाला स्टे कन्सिस्टंट राहायचं आहे. हार्डवर्क बीट्स फिअर असे म्हणतात, आहे की नाही. तर मग तशाच पद्धतीनं तुमचं हार्डवर्क आहे, फक्त तुम्हाला एक दिशा पाहिजे, एक तुम्हाला तशा पद्धतीचं एक डिटर्मिनेशन पाहिजे. आणि तशाच पद्धतीने तुम्ही जर डिटर्मिनेशन घेतलं तर तुमचा नक्कीच फायदा होईल. तर या फेजमध्ये मोबाईल सायलेंटवर ठेवा किंवा फोकस मोड ऑन करा किंवा त्याला सायलेंट राहू द्या. मोबाईल अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तुमची दृष्टी नाही पडली पाहिजे, तुमचे चक्षु त्या मोबाईलला बघता आलं नाही पाहिजे, आहे की नाही. तर तशाच पद्धतीनं त्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि तशाच पद्धतीनं अभ्यास करा. तर अजून काही तुम्हाला मी भरपूर काही सांगणार नाही, कारण की जे आहे ते इथून पुढं तुम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे. बी सिरियस राहा आणि याबद्दल थोडंफार भान असू द्या की आपले 1 महिन्यानंतर पेपर आहे आणि पेपरमध्ये काहीतरी लिहायचं आहे म्हणून तुम्हाला आज वाचावं लागेल. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा आराखडा मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि याच गोष्टी चुकत असतात मित्रांनो. तर त्यामुळे हे तुमच्याकडून पण चुकू नये म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे आणि या सर्व गोष्टींचा सार मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. तर तशाच पद्धतीने उतरवण्याचा प्रयत्न करा आणि आय होप की तुम्ही हे जे मी व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले आहेत यामध्ये आपण इन्सेशनच्या पॅटर्ननुसार PYQज चार्ट डायग्राम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंडमध्ये मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटबद्दल सांगितलेले. थर्डमध्ये तुम्हाला मी PYQज और गेस्ट पेपर सांगितलेले आणि चौथ्यामध्ये तुम्हाला या फेजमध्ये काय काय करायचं आहे, काय काय करायचं नाही ते सांगितले. तर हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि नक्कीच तुमच्या फायदेशीर ठरला असेल असं मी आशा बाळगतो. आणि हे व्हिडिओ नक्कीच दुसऱ्यांना पण पाठवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आणि आमच्या यथार्थ आयुर्वेदाची आता मी समोर गॅरंटीड पासिंग सिरीज चालू करणार आहे. किमान तेवढे चॅप्टर्स करा ज्यामध्ये मी ते सांगणार आहे आणि तेवढे केलं तर तुम्ही नक्कीच पास होऊन जासाल. तर याच सर्व बारीक सारीक गोष्टी होत्या ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे. ठीक आहे. तर ड्रीम बिग, स्टे कन्सिस्टंट and follow Yatharth Ayurveda for more videos. Thank you very much.